कोल्हापूर शहरात आज अल्ट्राव्हायोलेट UV स्पेस स्टेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला। आता कोल्हापूरमध्ये X47 क्रॉस ओव्हर आणि F77S या इलेक्ट्रॉनिक बाईक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सुब्रमण्यम यांनी उद्घाटन प्रसंगी कोल्हापूरकर आमच्या बाईकना नक्की स्वीकारतील असा विश्वास व्यक्त केला। तर रामन खैत यांनी उत्पादन विस्तार आणि खास वैशिष्ट्ये यांची माहिती दिली। इतर इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनांमध्ये भारतीय उत्पादन असलेल्या अल्ट्राव्हायोलेट दुचाकी नक्की सरस असल्याचे त्यांनी सांगितले। तर जानेवारीनंतर स्कूटर देखील ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे। कंपनीने देशातील 35 शहरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे। सर्वसामान्य ग्राहकांच्या प्रवासातील सर्व गरजा आणि उत्साही रायडरना ब्रँडेड बाईक योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत। विशेष म्हणजे या बाईक 323 किलोमीटरपर्यंत रेंज देत आहेत। हा अल्ट्राव्हायोलेट स्पेस स्टेशन कोल्हापूरमध्ये आणलेला आहे फ्रॉम आहुजा मोबिलिटी। सो हा अल्ट्राव्हायोलेट ब्रँड हा बँगलोरचा ब्रँड आहे। सो EV बाईक्समध्ये जो परफॉर्मन्स आणि इनोव्हेशनचे जे बाईक्स हवे आहेत ते आपल्या अल्ट्राव्हायोलेटमध्ये आपल्याला उपस्थित मिळणार तुम्हाला इथं। त्यामुळं हे एक्सपिरियन्स जो आहे जो कंपनीचा अल्ट्राव्हायोलेटचा आहे तर सगळ्या लोकांना एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही हा ब्रँड बँगलोरवरनं आता कोल्हापूरमध्ये आपल्या शहरात आणलेला आहे। सो सगळेजण कोल्हापूरमध्ये आपल्या या शोरूमला व्हिजिट करावं आणि ते तुम्ही एक्सपिरियन्स घ्यावं आणि तुमचे काही बाईक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ते आमच्या शोरूममध्ये तुम्हाला मिळेल। आपल्या इथं मिनिमम प्राईस आता सगळे बाईक्स आहेत। बाईक्सची मिनिमम प्राईस आपले 2.5 लाखपासून चालू होतो ते 5 लाखपर्यंत आहे। अजून एक 6 महिन्यानं आपलं अल्ट्राव्हायोलेटची एक मोपेड पण येणार आहे ज्याचं पॉवर एक बाईकसारखंच आहे आणि एक्झिस्टिंग जे पण मोपेड जे EVमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना ते ऑलरेडी परफॉर्मन्समध्ये मागं टाकलेलं आहे। तर ती बाईक आपल्या इथं 6 महिन्यात अवेलेबल होईल। बाकी जे एक्झिस्टिंग EV स्पोर्ट्स बाईक्स आहेत ते 2.5 लाखपासून 5 लाखपर्यंत तुम्हाला आपल्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत। कोल्हापूरमध्ये टेस्ट राईड सर्व्हिस सेंटर आणि स्पेअर पार्ट आता उपलब्ध असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे। वेपनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।